आलं. अरे मना शोक करसे किती हे तव वायाची धनसंपत्ती आयुष्य भविष्य नाही तुझे हाती अवघे अंती जाय झणे एक अर्बुद 60 कोटी देखा तिचं लक्ष तसं सहस्त्र लेखा 7 असे ते नवमास बापात आहे हिरण्यकश्यपा काय झाले. पुढे काय पुढे माई काय म्हणा तुम्ही नंतर विठ्ठल कुंडली कवर झाला. 14 चौकड्या लंका नाथा 99 सहस्रराया दशरथा तेही गेले स्वर्गपंथा मागे कोणी नुरलेची 14 कल्प मारकंडे पडे तै लो महर्षणाचा एक रोम धडे बकदालंब्याचे निमिष मोडे गेले अवळे मरा अरे म्हणा बकदालंब्याचे पुरी निमिष तै वट उंसाचा उपटे पुच्छ तयासी होता मृत्यू प्रवेश एक श्वास भृशुंडीचा मरणांत पुरे भृशुंडीचा तै एक दिवस कुर्माचा नामा विनवी केशवाचा वेगी विठोबाचा पंत धरा. पूर्ण झालं. हे घरी गेल्यावर पाहून घ्या. मी का सांगतो कितीही आयुष्य प्राप्त होऊ द्या एक दिवस पूर्णविराम ठरलेला आहे. या न्यायानं महाराज म्हणतात मी सुद्धा जाणार पण पुन्हा येणार. उपजोनिया पुढती सोपं वाटलं का तुम्हाला. कोण्या तरी आईच्या उदराचा आश्रय करावा लागणार आहे. आणि आईचं उदर म्हणजे काशीनाथ बाबा स्लीपिंग कोचचं रिझर्वेशन नाही. विष्टालय चौकडे नाके तोंडे कृमीकडे गर्भवतीचे कष्टगाडे कोणा पुढे सांगावे ते गर्भदरीची आतना आठविता थरकापू म्हणा नको नको रघुनंदना चिळसी म्हणा येतसे मग नवमास भरल्यावरी जेव्हा जन्म येवणीचे द्वारी ते क्लेश अतिभारी काय सांगो द्विजोत्तमा जंत्रा अतुणी तार सोनार ओढी धरुणी कर तेवी येवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय. मग बाळपणची व्यथा काय सांगू द्विजा आता विष्टा मूत्र हाते चिवडिता भरे सर्वांग समजेना गर्भे असता दिला दंड वरती पाय खाली तोंड. एवढं मोठं दुःख गर्भवासाचं सहन करून तुम्ही पुन्हा जन्माला येणार. एवढा त्रास घेऊन जन्माला यायचा नेमका हेतू काय. एकच हेतू काला दही काला खाओ दही काला दही काला खाऊ दही भात. काय महाराज एवढा मोठा जन्माचा त्रास घ्यायचा म्हणे कशासाठी. काला खाऊ दही भात. त्यापेक्षा उपदोण्या पुढते येऊ श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम बटाटा वडा कांद्याची भजी खाऊ. चांगल्या चांगल्या पदार्थाचे नाव घ्या. काला खाऊ दही भात एकटाच झाला काला खाऊ दही भात. अरे त्याचं कारण आहे भाऊ का आम्ही जिथे वास्तव्याला आहो तिथे हे मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही
तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही आम्ही जिथे वास्तव्याला आहे, वास्तव्याला कुठे आहे? आम्ही वैकुंठवासी आलो, नाही तर आमचं वास्तव्य वैकुंठात. त्या वैकुंठामध्ये कोणत्याच हॉटेलमध्ये हा पदार्थ मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठात कशाला? काशीनाथ महाराज एक महाराष्ट्र सोडा, इतर प्रांतात काला नाही. तुम्ही तीर्थयात्रा काढा, जरूर जावं. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तो आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रेचा हाय चुकू नको. जरूर वगैरे वगैरे जरूर जावं. पण महाराष्ट्र सोडून गेल्यावर नंतर महाराष्ट्राचं महत्व कळतं. बरोबर टोप्या बघितल्या की पुजाऱ्यांनी पडदा पाडला. रुको, भगवान सो रहे. बॉक्सला तो बॉक्सचा आवाज थांबतो असं. हा बस थोडासा आवाज बघा. विठ्ठला विठ्ठला भगवान सो रहे है. गंभीर बुवा, भगवान जर झोपला, खरं सांगा, पुजारी उठल का सकाळी? टोप्या तिथे डोके चालवतात. टोप्या कोणी घालतं का दादा पाटील? ज्याला डोके आहे ते टोप्या घालतात, आणि हे टोपीतलं डोकं वापरतं तिथं. अजय महाराष्ट्र से आए, बहुत दूर से आए, कुछ करो, दर्शन तो होना चाहिए. 100 रुपये निकालो. प्रत्येकाने 100ची नोट दाखवली पुजाऱ्याला, पडदा बाजूला, करो दर्शन. का? भगवान झाला जागा. तुझ्या बापाचा गडी आहे का रे भगवान? उसात दारे धरतो का? 100 रुपयात उठवतो. आणि एवढं करून 50 फुटाहून दर्शन. मग महाराष्ट्राच्या वारकऱ्याला वाटले का एवढा खर्च करून आलो तरी 50 फुटाहून दर्शन. एक नया पैसा खर्च नाही. आषाढीला नरसी नामदेव पासून जर्मनच्या तडात आमटी भात ज्ञानबा तुकाराम नाचत जायचं, आणि तिथे जाऊन आपल्या देवाच्या पायावर डोकं. त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला. बोलने गे जग जय, बोलने गे जग जय, बोलने गे जग जय, बोलने गे जग. भावा एकासाठी कांदा बया फुला, भावा एकासाठी कांदा बया फुला, भावा एकासाठी कांदा बया फुला, भावा एकासाठी कांदा
दर्शन घेता येतं ते महाराष्ट्राच्या दैवताचं. ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. काल्यासाठी ज्या 3 गोष्टी लागतात दादा पाटील, त्या महाराष्ट्रात आहे. काल्यासाठी देव पाहिजे, काल्यासाठी नाम पाहिजे आणि काल्यासाठी भक्त पाहिजे. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा. आणि या 3 गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे महाराष्ट्र. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, महाराष्ट्रात. ऐसे संतजन, ऐसे हरिदास, महाराष्ट्रात. ऐसा नामघोष, महाराष्ट्रात. नाम, भक्त आणि देव हे 3च एकत्रीकरण महाराष्ट्रात, म्हणून काला महाराष्ट्रात. एक महाराष्ट्र सोडून जा, इतर प्रांतात काला नाही. बरं का गंभीर बाबा? भारत सोडून जा, परदेशात नाही. नव्हे मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुम्ही जो सोहळा उपभोगला ना, अरे स्वर्गात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्याच्या पलीकडे जा काशीनाथ बाबा, सत्य लोकात नाही. ते महत्व आपल्याला माहिती नाही. गंभीर बाबा, आमचे वारकरी जातात पंढरपूरला दशमीला. 90 वर्षाचे म्हातारे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात 22च्या जवानाला लाजवेल असे नाचतात. लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी
लागली समाधी मूळ जन नर नारी लोकारे पंडित ज्ञानी योगी मग अनुभव एकच सिद्ध साधक हरी नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. ब्रह्मदेव तो त्याच्या वाहनाने येतो, त्याला आपण दिसतो विठ्ठलराव, आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. कारण काही काही गाडीच्या काचा अशा असतात, आपल्याला बाहेरचं दिसतं आणि बाहेरचं डोळे चिकटून काचाला लावतं तरी त्याला आतलं दिसत नाही. तसं ब्रह्मदेवाला आपण दिसतो, आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. आणि मग ते सगळे आनंदाचा सोहळा पाहून ब्रह्मदेव मृत्यू लोकातल्या लोकांच्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. कुणी भाग्याचा कैसा. धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. देखुणी वाळवंटीचे सुखा असं करती ब्रह्मादिक धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा. याचा अर्थ सत्य लोकात नाही. पुन्हा पुन्हा एकदा उलट उलट. प्रसाद आला बरं का, आपोआप आला प्रसाद. वा वा. प्रसाद आला इंदुमाईच्या हातावर, आपोआप एकदा टाळ्या वाजवा. बस आता काला सार्थकी झाला बरं का. गंभीर लालबाबांनी प्रसाद पाठवला आहे का नाही. वा वा. बसा बसा सर, खाली बसा, बसा वर. खाली बसा बाकीचे. मावशी खाली बसा. जमला आता. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. आता पुन्हा एकदा. महाराष्ट्र सोडून जा, हा आनंद परप्रांतात नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही. त्याच्याही पलीकडे जा, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. अरे काय देव देव करता, हे साक्षात आले देव इथं. तुमचा सगळा निधी सार्थकी लागला, सगळे सापड गाव करायचा. आता तुम्हाला लाल बाबा पदर फाटेपर्यंत वापस करणार आहे. बस आनंद आहे.
म्हणजे मी पुन्हा वशिला लावतो कीर्तनाचा असं समजू नका. अरे हा वस्तुस्थिती घडली की नाही आता. विठ्ठल वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात नाही, वैकुंठात नाही, वैकुंठात नाही, पार आता 11:15 वाजून गेले. मग आहे कुठं विशेष हा लाभ. संत संगे म्हणून उपजोडिया पुढते येऊ. काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ठीक आहे, मग एवढा दुर्लभ असणारा काला तुम्हाला प्राप्त झाला, मग तुम्ही एकटा घेणार नाही, इतरांनाही देणार. एकमेका काला द्यायचा आहे. एकमेका देव काला वाटू एकमेका. आता एकमेका देव मुखी असं नाही, एकमेकाच्या तोंडात ठेवून देऊ असं होते. मग
म्हणून व्याकरण दृष्ट्या देऊवर थांबायचं. देऊ देऊ क्रियापद एकमेका देऊ काला एकमेकाला द्यायचा. पण देता देता जर वैष्णव असेल तर तिथून पुढे वाचा अर्थ लागतो. मुखे सुके घालू आधी देऊ एकमेका देऊ द्यायचा. पण मग हे वारकरी दिसले मग त्याच्या तोंडातही घालायचा. एकमेका देऊ मुखे सुके घालू आणि त्याच्या पुढे हुंबरी शब्द तो हुंडार नाही. हे आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. खेड्यातला शब्द आहे. आणि बरेचसे अजूनही दादा पाटील अभंग सोडवायला खेड्यातले शब्द लागतात. अजूनही पण लागतात. घाबरियाच्या मोडा काड्या आणि कुठं आहे मोडा काड्या कोण्या वेदांतात आहे. हे खेड्यातच आहे. काळी मोड म्हणतात त्याला. काळी मोड अरे नाही जमत काळी मोड. आता घटस्फोट पण पूर्वीचा शब्द काळी मोड. म्हणजे जे घाबरले त्यांचा आपला संबंध नाही. मोडा काड्या काळी मोड सोड चिठ्ठी घटस्फोट बस. हा तसा हुंडारणे हुंबरी. हिवाळ्याच्या दिवसामध्ये बैल नुसतं बाटूक खाऊन कामं नसतात. तिसरा प्रहारा कास्तकार सोडतो मोकळे तेव्हा ते चरत नाही. शेपटाचा गोंडा वर करून बांधानं फिरतात. ओली माती असले तर शिंगाणं उकरतात. याला आनंद व्यक्त करे हुंडार नाही हुंडार. तसं सुके घालू हुंबरी एकमेका देऊ मुखे सुके घालू. अहो हे ठीक आहे ठीक आहे. पण तुम्ही तो काला करणार कोणत्या ठिकाणी. तुका म्हणे नीट आणि उत्तम. ते बर्व आहे नीट आहे आणि उत्तम आहे. इथे वाळवंट अंतकरणाला म्हटलेला आहे. आतापर्यंत काला झाला तो वाळवंटात कितीतरी प्रमाण. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी मांडेला काला भोवती गोपाळ्यांची दाटी. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. का म्हणे वाळवंट. विकार रहित अंतकरण याला म्हणतात वाळवंट. काम क्रोध मद मोह लोभ मत्सर असं वाळवंटात गाजर गवत सुद्धा उगवत नाही. इतकं स्वच्छ असतं वाळवंट. गाजर गवत तसं कोणत्याच प्रकारचे विकार नाही. विठ्ठलराव त्याच्या अंतकरणाला वाळवंट म्हणतात. आणि तिथे वास्तव्य देवाचं असतं. काम कोह मद मानन मोहा लोभन शोभन रागन दोहा. तिनके कपटंब नई माया तिनके हृदय बसव रघुराया. तिनके हृदय बसव रघु.
काम क्रोध लोभ मोह मत्सर नाही तिथे त्याचं वास्तव्य आहे. नवे त्याचं वास्तव्य असल्यावर हे निघून जातात. काम क्रोध हे केले घर हरी. तुका मने देह भरीला विठ्ठल काम क्रोध केले घरीत काम क्रोध केले घरीत काम क्रोध केले घर देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घररीते विकार रहित अंतकरण. याचं नाव वाळवंट आहे. जीव ब्रह्म ऐक्य हा काल आहे. म्हणून दही आणि लाही हे त्याचं रूपक आहे. लाह्या अनेक आहे, दही एक आहे. जीव अनेक आहे, ब्रह्म एक आहे. एका लाह्याचं एका दह्याशी ऐक्य, तसं अनेक जीवाचं एका ब्रह्माशी ऐक्य. जीव ब्रह्मैक्य हा काल आहे आणि विकार रहित अंतकरण म्हणजे वाळवंट आहे. विठोबा रखुमाई हा त्यांना जोडीदार सांगा. अण्णा उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ.
कवळ काही कालाचे वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काल्याचे कीर्तन म्हटलं की मर्यादा आहे. चरित्र ते म्हणजे बाकीच्या दिवशी कीर्तनात बुवानं काही सैराट सांगत सुटावं असंही स्वातंत्र्य नाही. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टीन कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे बुवाच्या घरची. नाही का संताच्या घरची. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की विशेषत्वानं चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. त्या चरित्राचं उच्चारण करायचं आहे जे गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णजींनी केलं. 11 वर्ष 52 दिवस भगवान कृष्णजी गोकुळात होते. 18 वर्षे 7 महिने मथुरेला होते आणि 95 वर्ष द्वारकेला होते. एकंदर 125 वर्षे भगवान श्रीकृष्ण पृथ्वी तलावर होते. कौरव पांडवांचं युद्ध झालं तेव्हा अर्जुनाच्या रथावर सारथी झाले भगवान. तेव्हा 90 वर्षाचं वय सांगितलं. 90च्या वयात ड्रायव्हिंग हे आहे का ट्रॅक्टरवरचं उतरलं आणि जिबड्यावर बसलं. युद्धातली ड्रायव्हिंग 90च्या वयात. बरं पलीकडच्या पार्टीला कमी नव्हते दादा पाटील. युद्धाच्या वेळी द्रोणाचार्याचं वय 140 दिलं. 140. भीष्म त्यांच्यापेक्षा 40 वर्षानं मोठे होते. 180. 180चे भीष्म 140चे द्रोणाचार्य. पण 2 बुढे अख्ख्या सैन्याला आवरत नव्हते. जरी 95 वर्षे द्वारकेला भगवान होते
तरी संत प्रमाण नाही. चरित्र ते उच्चारावे, केले देवे द्वारके नाही. 18 वर्षे 7 महिने होते मथुरेत, तरी चरित्र ते उच्चारावे, केले देवे मथुरे नाही. ती मजा गेली, ती गेली मजा. 11 वर्षे 52 दिवसामध्ये जी मजा होती चरित्रात, ती पुन्हा नाही. मर्यादा आली, पुन्हा मर्यादा आली. ती बासरी राहिली गोकुळात, तो मोराचा पीस राहिला, ती काठी तिथंच राहिली. घोंगड्या गायीन वास्त्र हंबरली तरी माग फिरून पाहिलं नाही. श्री कृष्ण चंद्र मथुरा को गए है, मथुरा से गोकुल को आना नहीं. पुन्हा कधी गोकुळात न येण्याच्या उद्देशानं गोकुळ सोडलं देवानं. काय झालं असेल आपण विचार करा. अरे 7-8 दिवस सप्ताह झाला, उद्यापासून सापडगावकरांना करमायचं नाही. इकडे पाहिलं की सगळे उदास वाटणार. मग काला झाल्यावर कार्यकर्ते वाटे लावतात, गुणीजन मंडळी, महाराज मंडळी. संयोजक म्हणतात, बाबा खूप आनंद वाटला बरं का. 7 दिवस आमचं सापडगाव पंढरपूर वाटत होतं, पंढरपूर. काकडान हरिपाठन भागवत कथान कीर्तन जागर, आता करमायचं नाही. काही चुकलं असेल तर आमच्या अपराध पोटात घाला. बुवा लोक म्हणतात, तुम्ही लेकरासारखं आम्हाला सांभाळलं, आमचं चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा. पुढच्या वर्षी या बाबा, येऊ. पुढच्या वर्षी या बाबा, येऊ. पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल जाताना गाव रडतं, काशीनाथ बाबा. पुन्हा गोकुळात न येणाऱ्या देवाबद्दल काय झालं असेल. आकांत गोकुळी, सगळे गोकुळ रडत होत. तिथून पुढे ती मजा गेली चरित्राची. ती घोंगडी, ती काठी, त्या गायी, ते वासर, त्या गोपिका ज्यांनी नवऱ्याच्या लाता खाल्ल्या, सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, पण तीभर प्रेम देवावरचं कमी होऊ दिलं नाही. नयनेच्या उदकाने भिजली धरणी. इतक्या रडल्या, इतक्या रडल्या, इतक्या रडल्या. शेवटी देवाला म्हणावं लागलं, माझी मम्मी रडते ना यशोदा, ते सहन होतंय मला. तो माझा बाप रडतो हुमसू हुमसू नंद पाटील, तेही सहन करतोय मी, पण या गोपीच्या शोकाशी न पहावे माझा. म्हणून तिथपर्यंत जे चरित्र आहे तेवढ्याच चरित्राचं उच्चारण काल्यात करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल आचरण नाही करायचं. कारण देवे उचलली स्वकरे मेदिने, तुमच्याने गोणी नुचलवे. भगवंतानी आपल्या सामर्थ्यानं पृथ्वी उचलली, आपल्यानं 10 किलोचं चुरमुऱ्याचं पोतं नाही हालत. त्यानं 12 गाव अग्नी गिळला. इथं विडी पोळली तर उडी मारतात माणसं. म्हणून फक्त उच्चारण करा, आचरण नाही. आचरण करायचं असेल तर रामाच्या चरित्राचं. म्हणजे मी रामायण सांगतो म्हणून त्या पार्टीनं बोलतो असं डोकं चालू नका. आता काशीनाथ बाबा, कालच आम्ही उल्लेख केला, तुकोबारायलाही म्हणावं लागलं होतं, मला दुसरं काही नको देवा, जन्मभर भजन करायचं आहे. मग एवढीच प्रार्थना आहे, जाऊ देऊ नको भंगा, जाऊ देऊ नको भंगा, जाऊ देऊ नको भंगा, माझे
सामुग्री देह अवसानावरी. दुसरं काही नको देवा, बस भजन करता यावं आमच्या काशीनाथ बाबाला, बस एवढीच अपेक्षा. मी कालही उल्लेख केला, हे संत नामदेवाचं मंदिर एकमेव काशीनाथ बाबा. त्याला कारण कृष्ण चोरी वर्णिता सुवर्णस्तेया पावनता, कृष्णे व्यभिचार वर्णिता गुरु तल्पमता हरती दोष. असं उलट आहे दादा पाटील. ज्याची गरज नाही ते लवकर मरत नाही, ज्याची आवश्यकता आहे त्याला आयुष्य कमी. कितीतरी वर्ष गरज आहे ज्ञानोबारायाची, 22व्या वर्षी गेले. कितीतरी वर्ष गरज आहे तुकोबारायाची, 42व्या वर्षी. सज्जनांचा विचार करा. आज अख्खा महाराष्ट्र त्या काळी गाजवणारा एक कीर्तनकार याच भागातला आमचे बंधू पठाडे बाबा. खूप गरज होती. मोठा सप्ताह हिंगोलीचा. त्यावेळीचे गृहमंत्री शंकररावजी चव्हाण त्यांनी दिल्लीला कार्यक्रम. पण पाहता पाहता गेले. गेलेल्या व्यक्ती पुन्हा येत नाही, पण अशा पारमार्थिक क्षेत्रामध्ये बसल्यानंतर त्यांची उणीव जाणवल्याशिवाय राहत नाही. पूजणे माधव बाबा मगर. नामस्मरणावर खूप प्रेम करणारे श्रीराम महाराज जांभूळकर. हे आकाशाच्या उंचीचे परमार्थिक क्षेत्रातले महात्मे होते. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे ते आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं वैभव, श्री गुरु लाल बाबा. आणि सुंदर कार्यक्रम. निसर्गाने परीक्षा घेतली पण भोवतालून गेला. आज शेवटचा दिवस आहे. आमची सगळी गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचंही मणक्याचं 2 वेळा ऑपरेशन झाल्यामुळे आता दिवसेंदिवस नुसतं बोलण्यापुरतं राहिलं आहे ते. नाही तर आता मला हात धरावा लागतो गाडीपर्यंत, असं झालं आहे. बस आहे तेवढे दिवस आनंद लुटायचा. विठ्ठल आचरण करायचं असेल तर रामचंद्राच्या चरित्राचं करायचं. एक बाणी, एक पत्नी, एक वचने. उच्चारण अनेक बाण्या, अनेक पत्न्या, अनेक वचने. 16 सहस्त्र नारी भोगून ब्रह्मचारी, दुर्वास निराहारी नवल काय. दिली यमुना माय वाट खरी हो. कितीतरी प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे, म्हणून फक्त उच्चारण करा. प्रभूचा जन्म मथुरेत झाला, प्रागट्य गोकुळात झालं. खोड्या करू लागले. सगळे पाठ आहे तुम्हाला. गंभीर बाबा 12 मिनिट राहिले भाऊ. आता आमचंही काही खरं नाही भाऊ. हे आहे आजची घडी खरी आहे. बस तू का म्हणे घडी घडीने साधावी. आता 70 चालू आहे. आता आश्रय लागतो, आधार लागतो भाऊ मला गाडीपर्यंत. नाही तर ही परिस्थिती नव्हती. पण ते शरीर त्याच्या धर्माने चालतंय. ते चाललंय तिकडे चाललंय. आज आहो आपण हे खरं. पुन्हा आपल्या भेटी होईल आपल्या हातात नाही. क्या जीवन की पकरी आस, हातो लिया नाही तेरा घास. हातात घेतलेला घास सुद्धा आपल्या मुखात जाईल, हे आपल्या हातात नाही.
फक्त एकच 2 वर्षाचा फार बिकट कालावधी गेला. मोठे मोठे पारमार्थिक क्षेत्रातलेही गेले, राजकीय क्षेत्रातले. राजीवजी सातव हे काय जाण्याचं वय आहे का महाराज? सातव साहेबाचं जाणं म्हणजे भर दुपारी सूर्य मावळला. काही काही घराला कुलपाय गंभीर, दिवा लावायला कोणी नाही. मुलाच्या प्रेत यात्रेला बाप नाही, बाप मेला तर मुलगा नाही. मुलगा डॉक्टरच्या पाया पडायचा दवाखान्यात 2 वर्षापूर्वी. तुमचा नियम आहे साहेब, डेड बॉडी द्यायची नाही, नका देऊ, पण इस्टेट खातोय त्याची. मी मुलगा एकुलता एक, फक्त माझ्या बापाचं तोंड दाखवा साहेब, तरी दाखवत नव्हते. असा काळ भोगला आपण. एका चितेवर 7-7 डेड बॉड्या पेटवल्या. मी का सांगतो? पुन्हा आपल्या भेटी झाल्या सापटगावला, हे आपलं केवढं भाग्य आहे. मग यातून काय शिकायचं? शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर प्रेम करायचं आहे. गंभीरच्याही खरी फार मोठी. सगळे व्यवस्थित झालं. त्याच्या आईनं घाई केली, जाऊ दे बाबा आता राहण्यापुरतं झालं, चल आपल्या घरी. तिला वाटत होतं काय 1-2 महिने मला राहायचं आहे, तेवढा आनंद. भाऊही गेला. म्हटलं पाय बा काय तिथला भूमिदोष असेल तर एकदा चांगलं पाय. अरे त्या नवीन बंगल्यात 2 जीव गेले, गेल्या 2 महिन्यात त्याचा काय आपल्याला आनंद आहे. मग आपलं गावचं झोपडं बरं होतं की नाही, माय पाठवून हात फिरवायला होते. हा मृत्यू लोक आहे. हा केवल बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप. एक मुसाफिर हम है, एक मुसाफिर आपण प्रवासी आहोत. तिकीट संपलं म्हणजे जावं लागतं. पण आमची पांडुरंगाकडे प्रार्थना आहे, नुसतं भजनासाठी आमचा काशीनाथ बाबा आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत असावा. विठ्ठल पुढ्या करू लागले. सगळे गोकुळ त्रस्त झालं. नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रारी येऊ लागल्या. यशोदामाई ऐकून घेईना. शेवटी घरी खोडी करू लागले ना. लक्षात आलं कृष्णा चुकीचं नाही गावकऱ्याचं. बिलिंदर आहे तो. उद्यापासून खोडी करणार नाही मम्मी, मला माहित तुझ्यात फरक पडणार नाही. मग गावात राहू. उद्या जाई राना सवेगे वाणी गोतना, सवेगे वाणी गोतना, सवेगे वाणी गोतना. उद्या जाई राना सवेगे सवे घेऊनी गोधणा. बस सगळे गोपाळ आले. विठ्ठल महाराज अंगणा पुढे. आईनं जागही केलं. उठ गोपाळ जी जाई धेनूकडे, पाहते सौंगडे वाट तुझी. उठले देव. कांबळान काठी दिली. गाईच्या मागे भगवान निघाले. ती पाठमोरी आकृती यशोदेनं पाहिली आणि आईचं रडणं सुरू झालं. इथे बऱ्याचशा मावल्या बसल्या आहे, मी त्यांच्या बाजूनं बोलतो. ही मुलाला नाही कळत, यासाठी आई व्हावं लागतं. एकाही आईची इच्छा नाही आपलं लेकरू दूर जावं. अरे पोट भरायच्या निमित्तानं जावं लागतं, तो नाईलाज आहे.
पण जेव्हा तुम्ही यात्रेच्या निमित्तानं तुमच्या गावात येताना लेकरा बाळासहित सर्वात जास्त आनंद आईला होतो काशीनाथ बाबा. अशिक्षित माय अख्ख्या गावात फिरते, आपल्या वयाच्या म्हाताऱ्याजवळ नानी, काकी, आबाई, मावशी, दादा आला माझा, दादा आला माझा, दादा. 3 दिवस तिच्या आनंदाला पारावार राहत नाही. काय खाऊ घालून काय नाही असं होऊन जातं. पण यात्रा संपली ना, तुम्ही जेव्हा आवराआवरी करता सामानाची, बरोबर लक्ष ठेवते माय, जातंय वाटतं. डोळ्याला धारा लागतात तिच्या आपोआप. आणि तुम्ही पाया पडला की हुंदक्यावर येऊन जाते, आई चालला का बाबा? हो आई. आता कधी असेल? रजा मिळाली तर पुढच्या वर्षी. हे बघ, रजा नाही मिळाली तर येऊ नको. पण मी पिकलं पान आहे, कधी गळून पडल काही सांगता येत नाही बाबा. पुन्हा भेट होईल खरं नाही. कुठंही राय माझ्या राजा, फक्त सुखाच. याला आई म्हणतात, बस लक्षात. ते माय झाल्यावर कळतं. तुम्ही किती मोठा व्हा, पण आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं लेकरू असता हे लक्षात ठेवा. तुम्हाला नातवंड असू द्या, पण मागं फिरून आईकडे पहा, तर आईला तुम्ही तिचं लेकरू आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, त्यांची आई वारली, पण ते आईच्या भेटीला जायचे गुजरातमध्ये. आपणाला टीव्हीला बघायला मिळालं, विठ्ठल महाराज जॅकेट घातलेले मोदी साहेब आणि पांढरी साडी, पांढरे केस, मुखात दात नाही, सुरकुत्या पडलेली आई, चिकटून बसले माय लेकरं बाकड्यावर. फुलपात्रभर पाणी दिलं आईनं मोदी साहेबाला. दादा पाटील त्यांनी पाणी घेतलं. शेवटचा घोट जरा घाईत घेतल्यामुळे ते गालावर उतरलं पाणी मोदी साहेबाच्या. क्षणाचा विलंब लावला नाही, म्हातारीनं पांढऱ्या साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. अरे त्याला तोंड पुसता येत नाही का साहेबांना? पंतप्रधान आहे भारताचा. मी का सांगतो? पंतप्रधान भारताला आहे, पण मायला लेकरू आहे हे लक्षात ठेवा. भगवान आपल्या सवंगड्या सोबत निघाले, काठी घोंगडी दिली, यशोदा दरवाजात उभी राहिली, कृष्णाची पाठमोरी आकृती पाहिली. आणि सगळ्या जगाचा सांभाळ करणारा कृष्ण भगवान असला तरी रडू रडू माय गोपायांना म्हणू लागली, जगाचा सांभाळ करतो दादा पाटील कृष्ण भगवान, पण माय आहे ना शेवटी. जवळचे खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. बरं का पोरो? काय आई साहेब? अरे हे जन्माला आल्यापासून याच्यावर विघ्न येतात बाबा. आज पहिल्यांदा मी तुमच्या सोबत पाठवते. यावरी उत्पात होता ती मोठे, ऋततील काटे सांभाळावे. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गाय उभ्यानं गवत तोडायच्या, रवण करीत बसायचे. बाजूला घ्या ना पटकन त्याला. एवढं काय काय मीटिंग घ्यायचा कार्यक्रम आहे का तो? विठ्ठल विठ्ठल पूर्वीचा काळ
धन्य मान. गायी उभ्यानं गवत तोडायच्या, रवन करीत बसायचे, जेवायला यायचे गोपाळ. सांगितलं आता जेवायला यायचं नाही रे, शिदोऱ्या घ्या. शिदोऱ्या घेऊन निघाले. सगळे गोपाळ खयात रममाण झाले आणि सर्वानुमते ठरलं देवा आता खेळण्यात काय मजा आहे. झाली आता वेळ म्हणती अनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाची दोऱ्या, झाली म्हणती वेळवंती अनाची दोऱ्या, झाली म्हणती अनाची दोऱ्या. सारोनी सकला सावली सकला आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती अनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाची दोऱ्या. झाली आता वेळवंती अनाची दोऱ्या, झाली आता वेळवंती अनाची दोऱ्या. काम सारोणी सकळ आले अवघे गोपाळ, झाले आता वेळ म्हणत्या